पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये पुण्यातील अनेक बिल्डर्सवर आणि काही राजकीय नेत्यांवरती गुन्हा दाखल झाला होता। यातलं सगळ्यात मोठं नाव होतं ते म्हणजे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी। याच प्रकरणामध्ये आज कोर्टात सुनावणी झालेली आहे आणि धंगेकरांना अटकपूर्व जामीन देखील मंजूर झालाय। धंगेकरांचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे माझ्या सोबत आहेत। काय सांगाल, आज नेमकं काय सुनावणीमध्ये झालं? मागच्या वेळेस सुद्धा एकदा अर्ज केलेला होता, त्यावेळेस पुढची तारीख देण्यात आली होती। नेमकं काय घडलंय कोर्टात? हे बघा, ज्या वेळेस हा असा गुन्हा दाखल झाला स्वारगेट पोलीस स्टेशनला, आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी धंगेकर पती पत्नी यांचा अटकपूर्व अर्ज सेशन कोर्टासमोर ठेवला होता। त्याच्यावरती त्यांनी पोलिसांचं म्हणणं मागवलं होतं। ते म्हणणं मागवल्यानंतरून काल पोलीस हजर झाले, पोलिसांनी दिलं। आम्ही कोर्टासमोर सांगितलं की काय पुरावे असतील ते आमच्या समक्ष किंवा तुमच्याकडे काय तसा पुरावा असेल तर पोलीस त्याच्यामध्ये अपयशी ठरले की रवींद्र धंगेकर यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये, प्रतिभाताई धंगेकर यांचा काय संबंध आहे। आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही फक्त एक सिद्ध करून दाखवा की बाबा काय त्या ज्याची आत्महत्या झाली ती तर दुर्दैवीच आहे, परंतु त्याला काय त्रास दिला डायरेक्ट, त्याला काय पैसे दिले नाहीत, आमचा कुठलाही काडीमात्र संबंध नाहीये। ही गोष्ट आम्ही न्यायालयात सांगितल्यानंतरून आज न्यायालयाने धंगेकर पती पत्नी यांना काही अटी शर्तींवरती त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं त्याच्या दुसऱ्या दिवशी धंगेकर हे पुण्यामध्ये होते, सगळ्या पत्रकारांसाठी ते अवेलेबल होते, मात्र नंतर ते पुण्यामधून गायब झाले किंवा नॉट रिचेबल झाले असं आपण पाहिलेलं आहे। तुमचं नेमकं वकील म्हणून काय म्हणणं आहे यावर? बघा, असं कोणीही फरार कुणाला म्हटलं जातं? जो व्यक्ती कोर्टासमोर नाही आणि पोलिसांपासून दूर आहे, जो कुठली कायदेशीर प्रकरण नाही, अशा व्यक्तीला फरार म्हटलं जातं। जर दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रेस घेऊन जर कोर्टामध्ये स्वतः येऊन सह्या करून ॲफिडेव्हिट करून जर अर्ज दाखल केला असेल तर त्यांना फरार म्हणता येणार नाही। आणि जर ते असे इझिली झाले असते तर त्यांना अटक झाली असती, पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केली असती आणि आमचा अटकपूर्व अर्ज ऑटोमॅटिकली तो इन्फ्रक्च्युअस झाला असता। त्याच्यामुळे त्यांनी स्वतःचं संरक्षण करणं गरजेचंच होतं। त्यामुळे ते फरार वगैरे असं काही नव्हते। त्यांनी स्वतःचं संरक्षण किंवा स्वतःची काळजी घेण्यासाठी ते पोलिसांपासून दूर होते, परंतु ते फरार वगैरे नव्हते। सर, या सगळ्यामध्ये धंगेकरांचं नाव तेव्हा आलं होतं जेव्हा या प्रकरणामधले काही सुसाईड करण्यापूर्वीचे व्हिडिओ समोर आले, ज्यामध्ये धंगेकरांच्या नावाचा उल्लेख होता, त्यांच्या पत्नीच्या नावाचा आणि इतर आणखी काही राजकीय नेत्यांचा उल्लेख होता। हा मुख्य पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही का अशा पद्धतीने? नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा जो कलम आहे त्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की इन्स्टंट त्याला मरण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय ठेवला नाही। आणि जर समजा डायरेक्टली त्याच्या विरुद्ध ॲलिगेशन आहेत, परंतु ह्या पती पत्नींविरुद्ध कोणतेही डायरेक्ट ॲलिगेशन नव्हते आणि असा कुठलाही शेवटचा क्षण सोडला नव्हता की त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नव्हता। मुळामध्ये धंगेकर जे आमदार आहेत त्यांचा तर ह्याच्यामध्ये संबंधच नव्हता। दुसरी त्यांची पत्नी होती, ती 1 वर्षापूर्वी ह्या भागीदारी फर्ममधून रिटायर झाली होती। त्यामुळे 1 वर्षामध्ये त्यांचा कुठलाही उल्लेख नाही, कुठला आरोप नाही, कुठला त्याला पैसे दिले नाहीत किंवा तुला दम दिला किंवा काय असं कुठलाही उल्लेख नाही। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खोट्या आहेत, आम्ही निदर्शनास कोर्टासमोर आणून दिल्या। या व्हिडिओमध्ये राजा शेडगे यांचं नाव सगळ्यात जास्त घेतलेलं होतं आणि त्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर झालाय। त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलंय? हे बघा, त्यांचा वकील मी नसल्यामुळे जास्त माहिती देऊ शकत नाही, परंतु आपणास एवढं सांगतो की ह्या केसमध्ये आत्महत्येस प्रवृत्त होईल असं कुठलाही पुरावा नाहीये। ऍक्च्युली त्यात जे आहेत त्यांना ते हायकोर्टात जातील किंवा दाद मागतील, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मी निक्षून आपल्याला एक जबाबदारीने वकील म्हणून सांगतो की पूर्णतः खोटा गुन्हा रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभाताई धंगेकर यांच्यावर करण्यात आला होता। आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून न्यायपालिकेवरती आणि आम्हाला स्वतःला विश्वास होता की ह्या केसेसमध्ये आम्ही आमचं निर्दोष स्वतः सिद्ध करून दाखवू आणि आम्ही ते दिलं। इथून पुढच्या काळामध्ये स्ट्रॅटेजी काय असणार आहे या केसमध्ये? हायकोर्टात जाणार, खोटा गुन्हा दाखल केला या संदर्भात आम्ही हायकोर्टात देखील दाद मागू आणि हायकोर्टातून एफआयआर रद्द करून नुकसान भरपाई देखील मागू। पोलिसांनी खोटा गुन्हा राजकीय या सगळ्यामध्ये आहे? नाही, ह्याविषयी माझे क्लायंट सांगतील, राजकीय मी सांगणार नाही, परंतु मला जे कायदेशीर मला जे सांगावंसं वाटतं ते तेवढंच सांगतो की निश्चित ही एफआयआर सुद्धा रद्द करून आम्ही उच्च न्यायालयाकडून आणू। नक्कीच। माझ्याबरोबर ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे होते। जसं त्यांनी सांगितलं की हा सगळा जो काही गुन्हा आहे हा खोटा गुन्हा दाखल केलाय, आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊ आणि एफआयआर रद्द करून आणू असा कॉन्फिडन्स ते व्यक्त करताना पाहायला मिळतात। तत्पूर्वी आज जर आपण पाहिलं तर आज जी काही सुनावणी कोर्टात झाली त्याच्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी या दोघांना सुद्धा आता अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। त्यामुळे न्यायालयाचा काही काळापुरता का होईना पण दिलासा मिळाला असं म्हणावं लागेल। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।